काँग्रेसचे नेते निवडणूक होण्याआधीच निवडून येणाऱ्या उमेदवारांना राजीनामा घेतला जाईल असं धमकावत आहेत। पण कायद्यानुसार हा चुकीचा प्रकार असेल असा टोला नामदार हसन मुश्रीफ यांनी लगावला। तर कोल्हापूर कसं खड्डेमय रस्ते आणि गळकीत थेट पाईपलाईन असलेलं असं अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसच्या नेत्यांची खिल्ली उडवली। कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास महायुतीच्या तीनही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला। महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी नाही, तसंच कुणीही बंडखोरी करणार नाही असं खासदार महाडिक यांनी सांगितलं। कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीनं अखेर जागा वाटप जाहीर केलं। यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राजकीय टोलेबाजी सुद्धा झाली। आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तस्सं अशी टॅगलाईन तयार केली आहे। तसंच एखाद्या प्रभागात काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला आणि अन्य तिघेजण पराभूत झाले तर निवडून आलेल्या एका नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेतला जाईल असं जाहीर केलंय। याचा नामदार हसन मुश्रीफ यांनी खरपूस शब्दामध्ये समाचार घेतला। ज्या अपेक्षा लोकांच्या आहे की कसं असावं कोल्हापूर, तसं करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू। आणि आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता असल्यानंतर विरोधक कसा निधी आणणार आहे, विरोधक कसा विकास करणार आहे। मला वाटते फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारून या निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यासाठी निधी आणावा लागतो आणि निधी आणण्याचा कोणताही आज त्यांच्याकडं मार्ग नाही। तुम्हाला वाटते काँग्रेसच्या काही नेते मंडळींचं मी वक्तव्य आज ऐकलं की ते म्हणाले की क्रॉस वोटिंग झालं किंवा काय सिटिंग झालं, फिक्सिंग झालं तर आम्ही राजीनामा घेणार आहोत। एकदा असं करून आलेल्या लोकांना राजीनामा घेण्याची कायद्यात कुठं तरतूद नाही। मला वाटतं माझ्या मित्रांना ते माहिती नसावं। आम्ही मात्र ठरलं आहे असं क्रॉसिंग, असं सिटिंग आणि असं फिक्सिंग झालं तर तिन्ही पक्षांनी मिळून त्याला पदच द्यायचं नाही। मोठमोठ्या घोषणा करून निवडणूक जिंकता येत नाही। फसव्या घोषणांना जनता आता फसणार नाही। केंद्रात आणि राज्यात सत्ता नसताना काँग्रेस नेते विकास निधीच्या बाता कशा मारू शकतात असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला। पाण्याची बोंब झाले तसं कोल्हापूर कसं शहरातील रस्त्यांची वाट लागली तसं रखडलेला IT पार्क आहे तसं असं नको आहे कोल्हापूरकरांना। प्रत्येक वेळी एक काहीतरी टॅगलाईन लावायची आणि लोकांना फसवायचं हे आता लोक स्वीकारणार नाहीत। लोकांना माहिती आहे राज्यात कुणाचं सरकार आहे, केंद्रात कुणाचं सरकार आहे। आणि त्यामुळं जर आज काँग्रेसचे लोक, काँग्रेसचे नगरसेवक, काँग्रेसचे त्यांचे नेते जर आम्ही विकास करू म्हणून लोकांच्या समोर गेले तर ते ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलतात त्याप्रमाणे काहीतरी त्यांचं स्टेटमेंट होईल। राज्यात तुमचं सरकार नाही, केंद्रात तुमचं सरकार नाही, तुम्ही विकास कसा करू शकणार? तुमच्याकडे आमदार नाहीत, तुमच्याकडे काही कसलाही प्रकारचे मंत्रिपद नसताना तुम्ही निधी कसा देणार? एवढं समजण्याइतके लोक कोल्हापूरचे जागरूक आहेत।